नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 4,000 रुपये जमा होणार की तुमचे हप्ते कायमचेच बंद होणार? कारण सरकारकडून एक खूप मोठी आणि कडक अपडेट आली आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याची तारीख तर समोरच आली आहे, पण त्यासोबत 30 जून 2026 पूर्वी तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। जर ही कामे चुकली तर तुमचे 2,000 रुपयेचे 2 हप्ते कायमचेच बंद होऊ शकतात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला तारीख आणि नवीन नियम दोन्ही सविस्तर सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी बोलूया हप्त्याच्या तारखेबद्दल। केंद्र सरकारने याचपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केला होता। नियमित पाहिलं तर दर 4 महिन्यांनी हा हप्ता येतो। त्यानुसार पीएम किसानचा 23वा हप्ता आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जून महिन्यात अखेरीस किंवा 20 ते 25 जुलै 2026 दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे जुलै महिन्यात या तारखा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाच्या ठरणार आहे। आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की आमचा 8वा हप्ता अजून आलाच नाही, मग 9व्या हप्त्याचं काय? तर शेतकरी बांधवांनो, राज्यभरात अनेक शेतकऱ्यांचा 8वा हप्ता तांत्रिक कारणामुळे किंवा निधी अभावी प्रलंबित आहे। पण काळजी करू नका, राज्य सरकारकडून निधी मंजूर होताच तुम्हाला प्रतिबंधित असलेला 8वा हप्ता आणि हा 9वा हप्ता एकत्रित किंवा काही दिवसात अंतराळाचेच तुमच्या खात्यात पाठवला जाईल। म्हणजेच काही शेतकऱ्यांना थेट 4,000 रुपयांचा लाभ देखील मिळू शकतो। पण थांबा, हे पैसे सर्वांनाच मिळतील असं नाही। सरकारने 30 जून 2026 ही शेवटची तारीख दिली आहे। ह्या तारखेला आता तुम्हाला ही 3 कामे करावी लागतील। पहिलं काम म्हणजे जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर केंद्र सरकार तुमचा हप्ता रोखून धरू शकतो। तुम्ही स्वतः पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल OTPद्वारे किंवा जवळच्या महा ई-केवायसी सेवा सेंटरवर जाऊन अंगठा लावून केवायसी त्वरित करून घ्यावी। दुसरं महत्त्वाचं काम, हा अतिशय नवीन नियम आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता सर्व शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक केले आहे। जर तुमच्याकडे हा आयडी नसेल तर सरकार तुम्हाला शेतकरी मानणार नाही आणि तुमचे हप्ते थांबवले जातील। तिसरं काम म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे आणि त्यावर डीबीटीद्वारे सुरू असावे। बऱ्याचदा बँक खाते चालू असते पण आधार लिंक नसल्यामुळे सरकारचे पैसे परत जातात। त्यामुळे बँकेत जाऊन हे नक्की तपासा। तुम्हाला घरबसल्या तुमचे स्टेटस तपासायचे असेल तर पद्धत सांगतो। गुगलवर जाऊन पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर संकेतस्थळाला भेट द्या। तिथे नाव युअर स्टेटस पर्यायावर क्लिक करा। तुमची नोंदणी क्रमांक, रजिस्टर नंबर टाका। तिथे तुम्हाला समजेल की तुमची ई-केवायसी झाली आहे की नाही, बँक खात्यात आधार कार्ड लिंक आहे की नाही हे सगळं समजून जाईल। त्यामुळे तिथे जाऊन चेक करा। तर शेतकरी मित्रांनो, 30 जून पूर्वी आपले सर्व कामे पूर्ण करा आणि हप्ता सुरक्षित करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचा फार्मर आयडी तयार झाला आहे का? नसेल झाला तर कमेंटमध्ये नाही लिहा, मी त्यावर एक सोपा व्हिडिओ घेऊन येईन। हा व्हिडिओ आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।